नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कारण आता मालिकेमध्ये एक असं भयानक वळण आता मालिकेला लागलेले आहे। म्हणजे जे काही आता भूतकाळातील एक अशी जो शाप आहे तर तो शापाने मात्र आता चांदेकर कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। परंतु त्या सर्वांना मात्र आता ह्या अगदी लक्ष्मीची पावलं उमटलेली आहे, ती म्हणजे आपल्या कलाची। मग कलाच मात्र आता ह्या कुटुंबाला या सर्व संकटातून बाहेर कशी काढते। आणि मित्रांनो आता कलासुद्धा तिच्यावर सुद्धा आता एक ना एक संकट सुरूच असतात आणि ते संकट देणाऱ्या म्हणजे अनामिका, रोहिणी, राहुल आणि नैना हे आता या घराला अगदी पाचं वेटोळ घालून बसलेले असतात। आणि आता ह्या सर्वातून सुद्धा तरी आता दंश मारून आपली कला मात्र या आपल्या घराला कसं बाहेर काढते या संकटातून, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, स्वतःचा काही काळजी न करता तरीसुद्धा अद्वैतला आणि या त्याच्या घराला ती संकटातून बाहेर काढणार आहे। आणि आबांवर आता भूतकाळात जो काही शाप लागलेला आहे त्या शापातून सुद्धा आता आपल्या आबांची मुक्तता करून ती आता सुखरूप मात्र आबांचं हे जीवन आता घालवणार आहे। तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होणार आहे आणि ह्याच व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो आता भूतकाळातील हा शाप आहे आणि त्याच म्हणजे आता जुक्तीन आई या शापाचे जे संकेत आहे देवी आईला या संकटातून या घराला वाचवण्यासाठी जुक्तिनीच्या रूपाने मात्र जे काही संकेत आता जुक्तीन या घराला देऊन जाते तर त्याचं आता सर्वात जास्त परिणाम आबांवर होतो। कारण आबांना असं वाटतं की आता माझ्या कला आणि अद्वैतचा जो सुखी संसार सुरू आहे त्यात विघ्न यायला नकोय आणि काही ना काही आता या घराचे जे संसार आहे ते संसार आता अगदी पूर्णत्वास जात नाही। म्हणजे आता सोहमचंच बघितलं, सोहमच्या जीवनात आता अनामिका आल्यापासून त्यांच्यामध्ये वाद तर सुरू आहेत आणि एकतर आता प्रदीप, सरोज आणि प्रदीप यांचा संसार सुद्धा कडेला गेला नाही। कारण प्रदीप आता कायमचाच या घरातून निघून गेला आणि सरोज आणि प्रदीप या दोघांचं कधीही जमले नाही। आणि त्यात म्हणजे कला आणि अद्वैत यांचं सुद्धा लग्न आता ज्या काही परिस्थितीत झाले तर ते सुद्धा आता आबांना सर्व आठवते। परंतु आता अद्वैतने आबांना वचन दिलेलं असतं की आबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, माझा आणि कलाचा काही आता संसार मोडणार नाही, आता मी शेवटपर्यंत कलाची साथ देईल। आबांचा कुठे जीव अगदी निश्चिंत असतो, परंतु आता त्यांना असं वाटत असतं की ज्योतिनीने या घरासाठी जे संकेत दिलेले आहे की या घरावर लवकरच सावट येणार आहे आणि आता लक्ष्मीची पावले या घरामध्ये उमटलेली आहे, त्यामुळे मात्र या घराला कुठेतरी आता देवी आईच्या आशीर्वादाने हे घर अगदी स्थिर आहे। परंतु त्याची चाहूल मात्र आता या घरावर पडलेली आहे आणि आता जो भूतकाळात शाप दिलेला आहे तो शाप मात्र खरा ठरणार आहे। आणि आता आबांना तर फार असे टेन्शन येते, आबांची परिस्थिती कशी आहे, त्यांची अवस्था कशी झाली हे आपण तर आता मालिकेमध्ये बघतच आलो। आबांच्या मनावर खोलवर परिणाम झालेला असतो। रात्रंदिवस आबासारखे तो शाप त्या शापातून मला घराला वाचवावं लागेल, माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलवांना आणि नातवाला भोगायला नकोय, त्यासाठी मला घाईने परसुंब्याला जावंच लागेल। परंतु आता ज्योतिनीने या सगळ्यातून वाचण्यासाठी आबांना एक नारळ दिलेला असतो, तो नारळ मात्र आता घराच्या बाहेर पुरण्यासाठी सांगितलेला असतो आणि जो धागा देवी आईचा धागा आणि देवी आईचं नामस्मरण करण्यासाठी सांगितलेले आहे। तर आबा मात्र आता आपल्या जीवाची पर्वा न करता फक्त अद्वैतला हेच म्हणत असतात, मला जावे लागेल। अद्वैतला काही कळत नसतं की आबा असं काय म्हणतात, त्यांना कुठे जावं लागेल आणि कोणता असा भूतकाळातील शाप आहे तर आबांना याचं इतकं टेन्शन आलेले आहे। जुक्तीन आईसुद्धा मला हेच सांगून गेले की तुझ्या जोडीदारणीला जप, म्हणजे कलाच्या जीवावर काही संकट तर आले नसेल ना। आता अद्वैतला फार असे टेन्शन येते। आता सगळेजण मात्र खूप टेन्शनमध्ये असतात, आबा काही ऐकायला तयार नसतात। आबा घाईने धडपडत आता ह्या आपल्या देवघरात येतात आणि देवी आईची ती माळ घेऊन हातामध्ये तिचा जप करत असतात। आबा आता त्यांना हे सर्व सहन होत नाही, पण तरीसुद्धा ते आपला हात थरथर कापत असतात, पूर्ण अंग हे थरथर कापत असतं, पण तरीसुद्धा देवी आईचा जप चालू ठेवतात। कारण ह्या घराला वाचवण्यासाठी आता हा शाप नक्की काय आहे हे फक्त आबांना माहिती असते। भूतकाळामध्ये आता
अनेक असं एक रहस्य घडून गेलेलं असतं, जी आबांच्या हातून एक आता चूक घडलेली आहे. तर मित्रांनो, आता जे काही कलाचे काका असतात आणि ह्या कलाच्या काकांचा आता एक ॲक्सिडेंट झालेला असतो आणि त्यात म्हणजे आता ह्या ॲक्सिडेंटमध्ये मात्र आता जे काही आबांच्या हातून म्हणजे चूक घडलेली आहे, तर ते चूक म्हणजे आता आबा हे कुठेतरी बाहेरगावी निघालेले असतात. परसुंब्याला जाताना आबांच्या गाडीने मात्र आता कलाच्या काकांचा अपघात होतो आणि आता आबा हे म्हणजे झोपलेले असतात, परंतु त्यांच्या ड्रायव्हरकडून आता हा अपघात घडलेला असतो आणि त्यात म्हणजे कलाच्या काकांचा जीव गेलेला असतो. आणि त्यात म्हणजे आता हा जो काही ॲक्सिडेंट घडलेला आहे, तर तो देवीआईच्या मंदिरासमोर घडलेला आहे आणि त्या देवीआईच्या मंदिरासमोर हा अपघात घडल्यामुळे मात्र, कारण कलाचे काका हे देवीआईचे भक्त असतात आणि त्या भक्ताचं म्हणजे कलाच्या काकांचं आता आबांच्या गाडीने ॲक्सिडेंट होतो आणि त्यात ते मरण पावतात. याचा आता कलाला सुद्धा खूप राग असतो, कारण त्या जो काही श्रीमंत व्यक्ती आहे तर ते आबा असतात आणि आबांच्या हातून हा इतका मोठा अपघात घडलेला आहे हे बघून आता देवीआईच्या मंदिरात एक आता खूप मोठी अशी वार्ता पसरलेली असते. पुजारी आहे तर ते पुजारी धावतच येतात आणि आता आबांना म्हणजे आता आबांना शाप देतात. आबांना म्हणत असतात की हे बघा, तुम्ही कधीही सुखी नाही राहू शकत आणि या माणसाला तुम्ही तुमच्या गाडीने उडवले, परंतु आता तुमच्या घराला मी आज एक शाप देतो. हा शाप असा आहे की तुमच्या कोणाचाही संसार कडेला जाणार नाही. काही ना काही अडथळे त्यात निर्माण होऊन तुमचं पूर्ण आता घराचं उद्ध्वस्त होणार आहे. तुम्ही ज्या कुटुंबात राहतात ते कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे, कितीही आता प्रयत्न केले तर. परंतु आता आबा तेव्हापासून टेन्शनमध्ये असतात. आता तो शाप खरा ठरतो की काय, आणि त्या शापाची आता जोगतीन आईसुद्धा संकेत देऊन गेलीत. मग आबांना एक प्रकारची भीती असते आणि ह्या शापाबद्दल आबांनी फक्त रजनीला सांगितलेले असते, कारण रजनीला हे सर्व जे घडलेले आहे ते सर्व माहिती असते आणि आता रजनी हे सर्व सांगण्याचे ठरवते, कारण आता रजनीला खूप टेन्शन येते. रजनी आता विचार करते की नक्की आता हे जे काही सुरू आहे तर ते आद्वितला सांगायला हवे. आद्वितच आता या घरातील खंबीर एक अगदी कर्तृत्ववान मुलगा आहे. मग त्याला जर आपण हे सर्व सांगितले तर आता आपल्याला मदतच होईल. तो नक्की आता या म्हणजे कुटुंबातून आपल्याला सर्वांना वाचवेल या संकटातून. म्हणून आता रजनी त्याला सांगण्याचं ठरवते, पण त्याच वेळेस तेथे संगीता आणि दिनकर आल्यामुळे आता रजनीला हे सर्व काही सांगण्याचं राहून गेलेलं असतं. आता एकतर कला ही आजारी असते, तिला विटनेस फार आलेला असतो आणि तीसुद्धा आता आजारी असल्यामुळे तिला याबद्दल काहीही माहिती नाही. आणि त्याच वेळेस आता संगीता ही आबांची ती अवस्था बघून आता कलाला काय झालं असेल, आता रजनीला विचारून ती घाईने आता कलाच्या रूममध्ये येते. रजनी विचारीला खूप आता एक टेन्शन असतं. तोपर्यंत आता घरातील सर्वजण आता जे काही आता पुजारी आहेत ज्यांनी ही पत्रिका काढून दिलेली आहे आणि त्यांची ती पत्रिका गुरुजींना दाखवण्याचं ठरवतात. परंतु आता ते जे गुरुजी आहे तर ते घरात आलेले असतात आणि घरात आल्या पाऊल ठेवल्या क्षणी त्यांना काहीतरी एक साक्षात्कार होतो. तेव्हा आता त्यांना असं वाटतं की या घरावर कसलं तरी संकट येणार आहे आणि त्या संकटाची चाहूल मात्र या घराला मिळालेली आहे. म्हणून ते गुरुजी ते पत्रिका बघतात आणि त्या क्षणी खूप मोठा दोष आहे असं म्हणतात. आता असे म्हटल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा धक्का बसतो. तोपर्यंत आता संगीता ही कलाकडे गेलेली असते. आता गुरुजी इतके भडकलेले असतात. गुरुजींना असं वाटतं की नक्की काय आहे हे आपल्याला काही सांगता येणार नाही. त्यामुळे गुरुजी स्पष्ट शब्दात एकच उत्तर देतात की आता ही जी पत्रिका ज्याने कोणी काढून दिलेली आहे ना, त्या गुरुजींना दाखवा, तरच ते तुम्हाला यातून अगदी एक उपाय सांगतील आणि तो उपाय जर तुम्ही केला आणि तो उपाय या घरातील मोठ्या कर्तृत्ववान सुनेला किंवा नाथसुनेला करावं लागणार आहे आणि जिची मनापासून आता ही करण्याची इच्छा असेल, आपल्या जीवाला न जपता तिला हे सर्व करावं लागेल. ते गुरुजी जे काही सांगतील ते तुम्हाला ऐकावं लागेल. तेव्हा आता सर्वांना फार टेन्शन येते. गुरुजी तर निघून जातात. गुरुजी भयंकर भडकून गेलेले असतात. आता सर्वांना आणखीनच टेन्शन आलेलं असतं. तेव्हा आता आबांचीही खालावलेली अशी परिस्थिती, त्यांची ती तब्येत, कलासुद्धा आता खूप आजारी असते, तिला विटनेस फार आलेला असतो. मग आता ह्या घराला कोण वाचवू शकेल. आणि त्याच वेळेस आता आद्वितच्या मोबाईलवर आता ह्या अनामिकेने जे कारस्थान करून ठेवलेले आहे, तर ते जे कारस्थान आहे म्हणजे सोहमला
आता काजलच्या घरी नशेमध्ये पाठवून जो काही विचित्र प्रकार तिला घडवायचा आहे आणि सोहमला पूर्णपणे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे असे मात्र तिने आता प्लॅन आखलेला असतो, तो पण निलेशच्या मदतीने। आता हे सर्व झाल्यानंतर का आता सोहम तेथे पोहोचलेला असतो आणि सोहम पोहोचल्यानंतर मात्र आता जे काही तेथे परिस्थिती होते, कारण काजल त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असते, बिचारीला याबद्दल काही माहिती नाही, परंतु निलेश मात्र त्यांचे फोटो आणि वगैरे व्हिडिओ वगैरे काढून तो अद्वैतच्या मोबाईलवर आणि अनामिकाच्या मोबाईलवर पाठवत असतो। आणि आता अद्वैतला हे बघून खूप टेन्शन येते, अद्वैतला काही कळत नसतं। एकतर तिकडे सोहम अशा ठिकाणी गेला ज्याच्यामुळे आता सोहमचं पूर्णपणे आयुष्य उद्ध्वस्त होईल, त्यांचा संसारसुद्धा उद्ध्वस्त होईल, मग मी काय करू? अद्वैतला फार टेन्शन येते। एकतर आबा तर अशा संकटात आहे, त्यांना अगदी स्वतःची सुद्धा काळजी राहिलेली नाही, ते पूर्णपणे आता विचलित झालेले आहे। आणि एकतर कला, आता अद्वैत पूर्णपणे ढासळलेला असतो, तेव्हा तो ठरवतो की आता ते गुरुजी कोण आहे त्या गुरुजींना भेटायला हवे, म्हणून मात्र तो गुरुजींना आता फोन करून पुन्हा घरी बोलावून घेतो। तोपर्यंत आता गुरुजी घरी येतात, घरी आल्यानंतर ते म्हणतात की आता फक्त याला एकच आता उपाय आहे, कारण हे भूतकाळातील जे शाप दिलेला आहे तर त्या शापातून फक्त एकच आता देवी आईच तुम्हाला या सर्व संकटातून वाचवू शकते। आणि हे बघा आता नवरात्र उत्सव आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये आता देवीचा जागर सुरू होतो, त्यामध्ये मात्र आता या घरातील स्त्रीने हे व्रत करायचं आहे, म्हणजे आता 3 नद्यांचं पाणी अनवाणी पायाने चालून तिने घेऊन यायचं आहे, देवी आईचा असा अभिषेक घालवायचा आहे। अभिषेक घालून मात्र देवी आईला प्रसन्न करायचं आहे, जी ज्योत आहे ती ज्योत पेटवायची आहे। आणि आता या देवीचा जो काही जे 9 दिवसाचं जे कडक व्रत आहे ते उपवासाचं ते कडक व्रतसुद्धा त्या स्त्रीने करायचं आहे आणि हे सर्व करून मात्र देवी आईला खुश करायचं आहे, तरच देवी आई या घरामध्ये आता हे संकट घालू शकते। आणि तुम्हाला एक सांगतो की या घरात लक्ष्मीचा वास आहे आणि या घरातील एक अशी सून आहे की तिच्या पायात लक्ष्मीचा पाऊलं आहेत, लक्ष्मीच्या पावलाने ती या घरात आलेली आहे, तीच आता ह्या संकटातून तुम्हाला वाचू शकते। संगीता आता हे सर्व ऐकते, संगीता घाईने कलाकडे जाते आणि कलाला म्हणते की हे बघ मी तुला म्हणजे तुझी तब्येत अशी आहे। कला म्हणते की आई तू म्हणजे का आलीस? तर संगीता म्हणते की अगं तुझी तब्येत बरोबर नाही हे मला कळाले, कारण मी फोन केला होता, सरोज मॅडमने सांगितलं। आणि हे बघ कला, अगं आज मी तुला सांगते की सरोज मॅडम तुझी खूप काळजी घेतात, सरोज मॅडमसारखी सासू तुला एका आईच्या म्हणजे आईप्रमाणे मिळाली, खरंच तुझं भाग्य आहे, तू त्यांचा अगदी व्यवस्थित सांभाळ कर। तेव्हा आता कला म्हणते की अगं आई खाली काय सुरू आहे, खाली कसला गोंधळ सुरू आहे, नक्की काय झाले? तेव्हा आता संगीता म्हणून जाते की अगं कले आबा। तेव्हा आता कला विचारते की अगं काय झालं आई, आबांना मला का सांगितले नाही? तर कला आता असं म्हटल्यानंतर तिला खूप टेन्शन येते। संगीता म्हणते की कला अगं तू अगोदर स्वतःची काळजी घे, आबा व्यवस्थित आहे, परंतु अगं कोण एक जोगतीन आली होती, त्या जोगतिनीने आता जे सांगितले जे संकेत दिले त्यामुळे आबा खूप टेन्शनमध्ये आहे, त्यांचं स्वतःकडे लक्ष नाही, ते सारखं आता ते भूतकाळातील सत्य आता याबद्दलच म्हणतात। तर रजनी आता खाली विचारच करत असते। आता हे जे संकट या घरावर आलेले आहे आणि त्यात म्हणजे रजनीला सोहमचं सुद्धा सर्वात जास्त टेन्शन असते आणि आबांची सुद्धा ही परिस्थिती अशी। आता रजनी विचार करते की या घरामध्ये फक्त कलाच अशी आहे, ती या संकटातून आपल्या सर्वांना वाचू शकते। आत्तापर्यंत कलाने स्वतःचा विचार केला नाही, परंतु प्रत्येक संकट तिने स्वतःच्या अंगावर घेऊन या घराला वाचवलं आणि अद्वैतचं मन जिंकलं। आता मात्र कलाच अशी आहे की ती सर्वातून आपल्याला वाचू शकते, म्हणून मात्र रजनी आता सर्व काही कलाला सांगण्याचं ठरवते। रजनी धावतच आता कलाकडे येणार, तोच कलासुद्धा घाईने आबा करत खाली निघलेली असते। रजनी धावतच तिच्याजवळ येते आणि म्हणते की हे बघ कला, आबांची जी काही परिस्थिती आहे तर त्याला फक्त एकच आता भूतकाळात जे काही महापाप आबांकडून घडून गेलेला आहे त्यामुळे आता हे भूतकाळातील जो शाप आहे तो खरा ठरणार आहे। तेव्हा आता कला विचारते की रजनी मॅडम तुम्ही काय बोलतात आणि कोणत्या शापाबद्दल? नक्की आबा कोणत्या शापाबद्दल इतका विचार करतात जेणेकरून त्यांना स्वतःच्या तब्येतीची सुद्धा काळजी नाही? रजनी म्हणते की हे बघ कला, आजपर्यंत ते शाप म्हणजे आबांनी मला सांगितले होते, मी आजपर्यंत ती कुणाला सांगितले नाही, पण आज मी तुला सांगते, पण तुम्हाला एक वचन दे, तू आपल्या या घराला संकटातून बाहेर काढशील आणि ह्या शापाबद्दल तू कुणाला काही सांगणार नाहीस। कला म्हणते की ठीक आहे।
रजनी मॅडम, मी तुम्हाला वचन देते, जे काही आहे ते सर्व मला सांगा, मी कुणाला त्याबद्दल सांगणार नाही आणि लवकरात लवकर आपल्या या घरावर आलेलं तो शाप आहे तर तो मी अगदी खोटा ठरवेल आणि या घराला संकटातून वाचवेल, जे आहे ते मला सांगा. रजनी म्हणते की हे बघ अगं, बरेच दिवस झाले आबांच्या गाडीने एक ॲक्सिडेंट झाला होता. आता तो ॲक्सिडेंट झाल्या क्षणी मात्र तो देवी आईच्या मंदिरासमोर घडला होता आणि त्यात म्हणजे आता तो व्यक्ती आहे तो मृत पावला होता आणि जो काही गुरुजी तेथे असतात तर त्या गुरुजींनी आता आपल्या घराला हा शाप दिलेला आहे. पण आता आम्ही आपली पत्रिका जेव्हा गुरुजींना दाखवली तर गुरुजींनी त्यावर एक उपाय सांगितलेला आहे की आता आपल्याला त्या उपाय करून जी स्त्री या घरातील तो उपाय करेल तरच मात्र या घरातून हे संकट वाचवेल. तेव्हा मात्र आता ह्या संकटातून वाचण्यासाठी मात्र फक्त आणि फक्त मात्र आता कला तूच आहे. तेव्हा आता कला ठरवते की रजनी मॅडम, तुम्ही मला जे काही सांगितले आणि जे काही आबांकडून चूक झाली, तर रजनी म्हणते आबांकडून चूक झाली नव्हती, त्यांच्या ड्रायव्हरकडून हे सर्व घडले, पण त्यात दोषी आबांना ठरवण्यात आले, आबांच्या हातून काही झालेले नव्हते. तेव्हा आता कला म्हणते की रजनी मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका, पण गुरुजींनी नक्की काय सांगितले ते मला सांगा. तेव्हा आता रजनी जेव्हा ते गुरुजींनी उपाय सांगितलेला आहे तो सर्व कलाला सांगते. आता कला म्हणते की रजनी मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आता हे देवी आईचं आहे ना तर ते सर्व करायला तयार आहे. 9 दिवसाचं व्रत मी करेल, 9 दिवसाचा उपवास करेल आणि जे काही अभिषेक वगैरे करायचा आहे, देवी आईचा जागर करायचा आहे ते सर्व मी करेल. रजनी म्हणते की कला, अगं तू आजारी आहे, तुला विटनेस आलेला आहे, हे सर्व तू कसं करू शकतील. कला म्हणते की हे बघा, तुम्ही काळजी करू नका, आबांना आता जोपर्यंत बरं लागत नाही आणि ह्या संकटातून मी आता घराला बाहेर काढत नाही तोपर्यंत मला माझ्या जीवाची काळजी नाही, मला माझ्या जीवापेक्षा या घराचं सुख महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, हे व्रत मी करायला तयार आहे. तेव्हा आता कला ही मनोभावाने ते व्रत करण्याचं ठरवते. अद्वैत म्हणतो की कला, तू स्वतःची काळजी घे. आता अद्वैत कलाला रागवत असतो, हे व्रत तू करू नकोस, हे बघ मी काही करील परंतु काही आबांना होऊन देणार नाही आणि आपल्या घराला सुद्धा मी आहे ना, तू कशाला काळजी करते, स्वतःच्या जीवावर काय इतकं तू ओढून घेते. कला म्हणते की नाही अद्वैत, देवी आईचं व्रत करण्यामध्ये कसलं काय संकट आणि कसलं काय, स्वतःचा विचार करायचा नाही, देवी आई आहे ना मला मदत करण्यासाठी, तीच आता आपल्याला या संकटातून वाचू शकेल. आता कला ही व्रत करण्याचं अगदी मनोभावाने ठरवते. सरोजला कलाचा खूप अभिमान वाटतो. खरंच कला किती आता चांगली आहे, आपण तिला ओळखण्यात किती मोठी चूक केली होती, आपण तिला या घरात येण्यापासून नाकारलं होतं, पण आज तीच खरी या घराची लक्ष्मी आहेस आणि तिच्यामुळे आज मात्र हे घर अगदी वाचणार आहे. तेव्हा आता कला अगदी मनोभावाने तयार होते. 9 दिवसांचं व्रत ती करायला तयार होते. आबांचा आशीर्वाद घेते, सरोज मॅडमच्या पाया पडते आणि देवी आईच्या मंदिरात आता ती अगदी अनवाणी पायाने चालत जाऊन 3 नद्यांचं पाणी ती अगदी अनवाणी पायाने चालत जाऊन घेऊन येते. अगदी खणन नारळाने देवीची ओटी भरते, अभिषेक पूर्ण करते. सर्व काही आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तिने व्यवस्थित केलेलं असतं आणि आता देवीच्या प्रदक्षिणासुद्धा ती अनवाणी पायानेच घालते. त्यात म्हणजे कलाला खूप चक्करसुद्धा येत असतात, कारण कलाचे एकतर तब्येत अगोदरच अशी असते. कलाच्या आता पूर्णपणे जीवावर सुद्धा आता ओढलेलं असतं, कारण कलाची स्वतःकडे काळजी नसते, स्वतःकडे लक्ष नसते. ती फक्त आणि फक्त देवीचं ते व्रत पूर्ण करत असते, ते पण अगदी म्हणजे फक्त पाणी पिऊन 9 दिवस फक्त पाणी पिऊन काही न खाता ते व्रत ती पूर्ण करत असते. म्हणून तिला चक्कर येतात, ती बेशुद्ध होऊन खालीसुद्धा पडते, पण तरीसुद्धा ती काही आपलं व्रत मोडत नाही. ती अगदी मनोभावाने ते व्रत पूर्ण करते आणि आबांना म्हणत असते की आबा हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, व्रत माझे पूर्ण होत आलेले आहे. आणि देवी आईच्या शेवटच्या उपवासाच्या दिवशी मात्र कला ही अगदी देवी आईसमोर अगदी नृत्य सादर करते. आता कलाच्या पोटात काही नसताना कला मात्र ते नृत्य इतकी अगदी म्हणजे एक अंबाबाईचं रूप तिच्यामध्ये अवतरलेलं आहे, अशी बेभान होऊन ती आता नृत्य करत असते. आणि देवी आईची जी मशाल आहे तर ती सुद्धा तिने अगदी हातात घेऊन ते नृत्य अगदी पार पाडलेलं असतं. तेव्हा आता कलाने मात्र या घरात जे संकट आलेलं आहे त्या संकटाची चाहूलसुद्धा या घराला लागून न देता आबांना अगदी व्यवस्थित बरं केलेलं असतं आणि हळूहळू देवी आईचा चमत्कार होतो. कलाचं व्रत पूर्ण होतं आणि कलाचे व्रत पूर्ण होऊन त्याचं फळसुद्धा लवकरच तिला मिळते. म्हणजे आबासुद्धा आता सुखरूप बरे होतात. ते भूतकाळातील जो शाप आहे तो शाप मात्र आता अगदी हा मागे म्हणजे घरापासून मागे हटलेला असतो. त्या शापातून आता मुक्तता या घराची झालेली असते आणि त्या
त्यात आता कलासमोर सोहम आणि अनामिकाने जे काही आता कृत्य केलेले आहे त्या कृत्याच्या पापाची शिक्षा कलाच आता अनामिकाला देणार असते आणि सोहमला अगदी आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेल्या ह्या अनामिकाचं आता लवकरच सत्य समोर येते। काजल सुद्धा निर्दोष असते आणि सोहम सुद्धा यात निर्दोष असतो। हे जे काही केले ते अनामिका आणि राहुल यांनी एकमेकांची साथ देऊन रोहिणी त्यात या सगळ्यांनी मिळून हे सर्व केलेले आहे आणि त्या सर्वांचे चेहरे आता लवकरच कला आणि अद्वैत समोर येतात। आता दिव्याईचा चमत्कार होऊन मात्र त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा तर मिळते, परंतु आपल्या कलाचा एक अगदी पूर्ण जन्म झाल्यासारखी तिची आता एक ओळख निर्माण होते, कारण कला इतकी थकून गेलेली असते पण दिव्याईचा आशीर्वाद तिच्या पाठीशी असल्यामुळे कलाला सर्व काही व्यवस्थित जाते आणि कला मात्र आता इतकं मोठं संकट आपल्या घरावर आलेलं आहे तर त्या संकटातून आता खरंच सगळं काही घर वाचते आणि त्यात म्हणजे चमत्कार होतो। इतक्या दिवस घरी न परतलेला प्रदीप ऐनवेळेस घरी येतो आणि आता तो कलाला तर पहिल्यांदा आपली सून म्हणून मानत असतो, परंतु सरोज त्याच्याबरोबर जे काही वागलेली आहे सरोजचे सुद्धा आता आपले चूक लक्षात येऊन सरोज आणि प्रदीप पुन्हा नव्याने एकत्र येतात आणि आज म्हणजे दिव्याईचे 9 दिवसाचं व्रत कलाने पूर्ण करून अद्वैतला सुद्धा खुश केलेलं असतं आणि अद्वैत आता पुन्हा कलाची खूप काळजी घेतो। तेव्हा आता मित्रांनो कलाने तर आपल्या संकटाला या सगळ्या शापातून मुक्त केलेलं असतं आणि आता दिव्याईचा चमत्कार सुद्धा अगदी घडून दिव्याईचा आशीर्वाद पूर्णपणे आपल्या चांदेकर कुटुंबावर ठेवलेला असतो। तेव्हा आता अद्वैतची अशी साथ देऊन कला अशा प्रत्येक संकटातून आता कशी अद्वैतला बाहेर काढत असते आणि आपल्या चांदेकर कुटुंबाचं नाव कसं रोशन ती करते हे पाहण्यासाठी आता मित्रांनो पुढे काय होईल या मालिकेचे डेली अपडेट्स मिळवण्यासाठी आणि अगदी जे काही नवनवीन हे अपडेट्स आहे ते पाहण्यासाठी लवकरच आपल्या बेल आयकॉनवर क्लिक करण्यासाठी विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।